यानंतर बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची. राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकरांनी भाजपमध्ये प्रवेश केला. इंदापूर नगर परिषदेमध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांसह गारटकरांनी पक्ष प्रवेश केलाय. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश पार पडला. कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक विश्वास पाटील यांनी काँग्रेस पक्षातील आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. आमदार चंद्रदीप नरके यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडलाय. मावळमधील राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष प्रशांत भागवत यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. भाजपमध्ये प्रवेश करताच त्यांच्या पत्नी मेघा भागवत यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पुण्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांनी नवनिर्वाचित नगरसेवकांना संबोधित केलं. पुण्याच्या जनतेने दिलेला कौल सर्वात मोठा. कोणी कितीही मोठा असला तरी महापालिकेच्या चुकीच्या गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाही. महापालिकेमध्ये उन्माद, पारदर्शकतेचा अभाव कुठल्याही पद्धतीने सहन करून घेणार नसल्याचं त्यांनी ठणकावलं. पुणे महापालिका भाजपने जिंकल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुण्यात जाऊन विजयी नगरसेवकांचं अभिनंदन केलं. त्यावेळी फडणवीसांना लाडू भरवत मुरलीधर मोहोळ यांनी त्यांचं स्वागत केलंय. पुण्यात नवनिर्वाचित नगरसेवकांना मुख्यमंत्र्यांनी का निमंत्रण दिलंय? पुण्यातील सर्व 119 नगरसेवकांची मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली आहे. भाजप नेत्या नवनीत राणा यांना पक्षातून निष्कासित करा अशी मागणी भाजपच्या पराभूत उमेदवारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. आमचा पराभव जनतेने नाही तर नवनीत राणांनी केला असं उमेदवार म्हणाले. मी शेवटच्या माणसापर्यंत पोहोचलो. कात्रजच्या जनतेने अनेकांना जमिनीवर आणलं असं म्हणत पुण्याचे नवनिर्वाचित नगरसेवक व्यंकोजी खोपडे यांनी वसंत मोरेंना टोला लगावलाय. वसंत मोरेंनी कात्रजचा पाया रचला, मी कळस बांधेन असंही ते म्हणाले. समरजित घाटगे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. त्याला कारण म्हणजे कोल्हापुरातील निवडणुकीनंतर समरजित घाटगेंनी सोशल मीडियावरचे कव्हर फोटो बदलल्याने चर्चांना उधाण आलंय. भगव्या रंगातले कव्हर फोटो चर्चेचा विषय ठरतात. सोलापूर महापालिका निवडणुकीमध्ये पूजा वाडेकर या 23 वर्षीय तरुणीने विजय मिळवला. या निवडणुकीमध्ये भाजपने जास्तीत जास्त युवा मतदारांना संधी दिली. सोलापुरात व्यक्ती नाही तर पक्षच मोठा हे सोलापूरकरांनी दाखवून दिलं असं म्हणत जयकुमार गोरेंनी देशमुखांना उत्तर दिलं. तर प्रणिती शिंदेंनी दिल्लीतून बोलण्यापेक्षा कधीतरी जमिनीवर यावं असं म्हणत त्यांनी जोरदार टोला लगावला. सोलापुरातील विजयानंतर पालकमंत्री जयकुमार गोरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. यावेळी जयकुमार गोरेंना फडणवीसांनी पेढा भरवून त्यांचं अभिनंदन केलंय. सांगली महापालिकेतील काँग्रेसच्या नूतन नगरसेवकांचा आमदार विश्वजित कदमांनी सत्कार केला. विकासासाठी काम करण्याच्या सूचना यावेळी विश्वजित कदम यांनी दिल्या. चंद्रपुरातील पराभवानंतर भाजपमधील अंतर्गत वाद समोर आलाय. भाजपला बहुमत का मिळालं नाही यावर उत्तर देताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी भाजप आमदार किशोर जोरगेवार यांच्यावर खापर फोडलंय. ऐनवेळी जोरगेवार गटाने 17 AB फॉर्म बदलल्याने निकालावर परिणाम झाला असं मुनगंटीवार म्हणाले. गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी श्रीकांत पांगारकर विजयी झाले. जालना महापालिकेमध्ये श्रीकांत पांगारकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता. गौरी लंकेश हत्या प्रकरणामध्ये मी निर्दोष आहे असं पांगारकर म्हणाले. मुंबईतील विजयानंतर मुंबईतील भाजप कार्यालयामध्ये सेलिब्रेशन करण्यात आलंय. मुंबईमध्ये भाजपच नंबर 1चा पक्ष असल्याचं यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मराठी माणूस भाजपसोबत हे सिद्ध झालंय. एकही मराठी माणूस मुंबई बाहेर जाणार नाही असं म्हणत फडणवीसांनी ठाकरेंना टोला लगावलाय. भाजपने अनेक खेळी केल्या, मात्र या सर्व खेळाला उत्तर देऊन जे काही यश शिवशक्तीने मिळवलं त्या निकालाने सत्ताधारी पक्षाला घाम फोडला असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेला टोला लगावलाय. पुणे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपने स्वबळाचा नारा दिलाय. मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत स्वबळावर लढण्याबाबत चर्चा झाली आहे.
सांगली जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जत तालुक्यामध्ये भाजप विरोधात 5 पक्षांनी वज्रमूठ बांधली। काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी, ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रीय समाज पक्ष यांनी एकत्रित येत आघाडीची घोषणा केली आहे। तर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। ठाण्यामध्ये शिवसेना आणि भाजप युतीची सत्ता आली आहे। ठाण्यामध्ये शिवसेनेने सर्वाधिक 75 तर भाजपने 28 जागा मिळवल्यात। या निवडणुकीमध्ये विरोधकांचा सुपडा साफ झालाय। अशातच ठाण्यातील महापालिकेतील वेळ पडली तर मनपामध्ये विरोधात बसू अशी भूमिका भाजप नेत्यांनी मांडली आहे। प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी योग्य ती भूमिका घेऊ असंही भाजप नेत्यांनी म्हटलंय। खुश ठेवणारी देखील एक शक्ती लागते आणि ते तो रोज आहे। आम्ही हा देखील विचार करू शकतो, असं काही नाही आहे की आम्ही मागच्या वेळेला आम्ही वेगळं लढलो आणि त्याच्यामुळे आम्ही वेगळ्या माध्यमातून त्यांची संख्या होत होतं, त्यांनी सगळं परमिशन दिलं, तर आम्ही त्याला कोणीच विचारलं की आम्हाला नाही घेतलं, तुम्ही आम्हाला घ्या, अशा प्रकारची आमची काही भावना नाही। आमच्या निर्धारनाम्यामध्ये जे आश्वासनं जनतेला दिलेली आहे ती आश्वासनं पूर्ण करण्याची भूमिका ही भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक नगरसेवकाची सभागृहामध्ये राहणार आहे आणि त्याच्यामध्ये जे प्रशासनामध्ये पारदर्शकता आहे ते आणण्यासाठी जी काही भूमिका पुढच्या काळामध्ये आम्हाला घ्यावी लागेल ती निश्चितपणे आम्ही पक्ष म्हणून त्या दिशेने घेऊ। पाहुयात बातमी 36 जिल्ह्यांची। मुंबई शहर व उपनगरांमधील पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी सुमारे 40 ते 45 हजार शासकीय निवासस्थाने उपलब्ध होण्याचा मार्ग आता मोकळा झालाय। मुंबई पोलीस हाऊसिंग टाउनशिप प्रकल्प राबवण्यास शनिवारी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे। मध्य रेल्वेने सीएसएमटी ते विद्या विहार आणि पनवेल ते वाशी दरम्यान आज मेगा ब्लॉक घोषित केलाय। या वेळेमध्ये काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत। तर पश्चिम रेल्वेवर कांदिवली ते बोरीवली दरम्यान 6व्या मार्गिकेसाठी ब्लॉक सुरू असल्याने 120 लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर बोरघाटामध्ये पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे ट्रक डिवायडरवर आदळला आणि या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झालाय। जळगावमधील महापालिका निवडणुकीसाठी मतदानाची मोजणी नंतर शिवसेना ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यासह त्यांच्या समर्थकांवर गुन्हे दाखल करण्यात आले। शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय। भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवून मुस्लिम कॉलनी परिसरातून 19 वर्षीय रेकॉर्डवरील गुन्हेगाराला अटक केली। आरोपीकडून एक गावठी पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसं ही जप्त करण्यात आली। डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन इंडिगोला मोठा दणका दिलाय। इंडिगोला 3 डिसेंबर ते 5 डिसेंबरला फ्लाईट रद्द कराव्या लागल्या होत्या, त्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागलेला। इंडिगो एअरलाईनला डीजीसीएने 22.2 कोटी रुपयांचा दंड ठोठावलाय। इंडिगोच्या डिसेंबरमधील गोंधळानंतर डीजीसीएने 4 सदस्यांची समिती स्थापन केली होती। त्यानंतर एका महिन्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे। विदर्भातील गोंदिया जिल्ह्यामध्ये राज्यातील नीचांकी 8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। थंडीचा प्रभाव पूर्णपणे ओसरलेला नसल्यामुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईमध्ये सकाळी आणि रात्री हलका गारवा जाणवतोय, मात्र दुपारच्या वेळेस उकाडा वाढण्याची देखील शक्यता आहे। पुढील काही दिवस असाच संमिश्र हवामानाचा अनुभव राज्यभर राहण्याची शक्यता आहे। जळगावमध्ये कौटुंबिक वादातून तरुणावर हल्ला करण्यात आला। आरोपींवर अटक करण्याच्या मागणीसाठी जखमी तरुणानंच पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलं। संबंधितांवर अटक करण्याची मागणी तरुणाच्या नातेवाईकांनी केली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली परिसरामध्ये मतदारसंघातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झालंय। निवडणूक प्रक्रिया शांततेमध्ये पार पडावी यासाठी प्रशासन सज्ज झालंय। बोगस आणि दुबार मतदान रोखण्यासाठी काटेकोर तपासणी करण्यात येणार आहे। अटल सेतूच्या पथकरात आणखी 1 वर्ष सवलत देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला। यामुळे वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे। याशिवाय नवी मुंबई आणि मुंबई जोडणारा अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावा शेवा अटल सेतूच्या वापराकरिता
पथकरामध्ये 50% सवलत देण्याच्या जुन्या निर्णयाची मुदत आता वाढवण्यात आली आहे. म्हाडाच्या कोकण महामंडळाअंतर्गत विविध वसाहतींमधील गाळेधारक भूखंडधारक यांच्याकडे 25 कोटी भूभाडे आणि सेवा शुल्क थकीत आहे. हे शुल्क वसूल करण्यासाठी वसाहतीमध्ये जाऊन वसुली करण्याचे आदेश कोकण मंडळ मुख्याधिकाऱ्यांनी दिलेत. गुलाबी थंडीच्या पोषक हवामानामुळे भरीत वांग्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढलंय. त्यामुळे दर 25 ते 30 रुपये किलोपर्यंत घसरलेले आहेत. यंदा पोषक हवामानामुळे उत्पादन जास्त झालंय. किंमत सामान्य हंगामाच्या तुलनेमध्ये कमी झाली आहे. चोपड्यामध्ये जानेवारी महिन्याच्या पहिल्या 15 दिवसांमध्ये 150 जणांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतलाय. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. जळगाव महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी राजकीय रंगत दिवसेंदिवस वाढत असतानाच महायुतीतील घटक पक्षांमध्ये शेजारची खुर्ची मिळवण्यासाठी चुरस पाहायला मिळते. जळगाव महापालिकेमध्ये महायुतीला तब्बल 69 जागांवर बहुमताने विजय मिळाला. त्यानंतर आता सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलाय. मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. येत्या 26 जानेवारीपासून या मार्गावर एसी लोकल सेवा सुरू होणार आहे. CSMT किंवा वडाळा रोड ते पनवेल मार्गावर एसी लोकलच्या 14 फेऱ्या धावणार आहेत. रविवार आणि सुट्टीच्या दिवशी एसी लोकल फेऱ्या बंद असतील. 10वी परीक्षेचं हॉल तिकीट मंगळवारपासून मिळणार आहे. माध्यमिक शाळांच्या लॉग इनवर कोणतंही वेगळं शुल्क न देता हॉल तिकीट मिळणार आहे. शाळांनी विद्यार्थ्यांना हॉल तिकीट द्यावे असे आदेश राज्य शिक्षण मंडळाने दिलेत. रत्नागिरी जिल्ह्यातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दापोलीमध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झालंय. याच अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दापोलीतील पोलीस पाटील संघटनेची महत्त्वाची बैठक घेतली. मुंबई टाटा मॅरेथॉनचं दिमागदार आयोजन करण्यात आलंय. देश विदेशातून अनेक लोक यामध्ये सहभागी झाले. दिग्गज धावपटू या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले. यानंतर एक सविस्तर बातमी पाहूयात. पुण्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांनी नवनिर्वाचित नगरसेवकांना संबोधित केलंय. पुण्याच्या जनतेने दिलेला कौल सर्वात मोठा, कोणी कितीही मोठा असला तरी महापालिकेमध्ये चुकीच्या गोष्टी खपवून घेणार नसल्याचं त्यांनी म्हटलंय. महापालिकेमध्ये कुठल्याही पद्धतीने उन्माद, पारदर्शकतेचा अभाव कुठल्याही पद्धतीने सहन करून घेणार नसल्याचं त्यांनी ठणकावलंय. पुढे काय निर्णय करेल त्या निर्णयानुसार ज्यांना जबाबदारी मिळेल त्यांनाही मी अतिशय विनम्रपणे सांगतो, आपल्याला जो काही कारभार चालवायचा आहे तो पारदर्शी प्रामाणिकतेतून चालवायचा आहे. महानगरपालिका हा काही आपला कमिशनचा धंदा नाही. महानगरपालिका हा आपला व्यवसाय नाही. महानगरपालिका सामाजिक आर्थिक परिवर्तनाचं एक उपकरण म्हणून या ठिकाणी आपण आपल्या हातामध्ये घेतलेला आहे. त्यामुळे तशाच पद्धतीचा व्यवहार हा महानगरपालिकेमध्ये सर्वांकडून अपेक्षित आहे. आज आनंदाचा दिवस असला तरी देखील आनंदाच्या दिवशी 2 कडवट शब्द देखील सांगितले तर बरे असतात. मी ते आजच सांगतो की कुठल्याही पद्धतीनं उन्माद, कुठल्याही पद्धतीनं हाय हँडेडनेस आणि कुठल्याही पद्धतीनं पारदर्शितेचा अभाव हा मी काही झालं तरी खपवून घेणार नाहीये. त्या संदर्भात कोणी किती मोठा असला तरी देखील आता या जनतेच्या मॅन्डेटपेक्षा मोठं कोणी नाही. बघा, आपल्याला हे जे मॅन्डेट मिळालं आहे हे मॅन्डेट खऱ्या अर्थानं लोकांनी सांगून दिलं आहे की तुमच्याकडनं आमच्या अपेक्षा वेगळ्या आहेत आणि म्हणून आपण जर त्या अपेक्षा पूर्ण करणार नसलो तर त्या जागेवर राहायचा आपल्याला अधिकार असणार नाहीये. आणि म्हणून पुन्हा सगळ्यांना सांगतो की आपल्या व्यवहारामध्ये, आपल्या महानगरपालिकेच्या संचलनामध्ये आपल्याला पारदर्शिता आणायची आहे. यानंतर पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची. माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. शेतकऱ्यांच्या फसवणूक प्रकरणामध्ये अंबेजोगाई सत्र न्यायालयाकडून जमीन फसवणूक प्रकरणातील खटला पुनरुज्जीवित करण्यात आला.
मालेगावच्या डोंगराळे येथील बालिका अत्याचार आणि खून प्रकरणी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली। दरम्यान सोमवारपासून या खटल्याची सुनावणी सुरू होणार आहे। वाशिमच्या मंगरुळपीरचे तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे यांचं निलंबन करण्यात आलंय। संत्रा बागेचं प्रलंबित अनुदान मागितल्यामुळे शेतकऱ्याला शिवीगाळ करत बुटाने मारहाण केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी निलंबनाची कारवाई केली। नागपुरातील काही सुपारी व्यापाऱ्यांवर इन्कम टॅक्स विभागाने छापेमारी केली। सडक्या सुपारीची तस्करी करणारे व्यापारी इन्कम टॅक्सच्या रडारवर आलेत। कर चोरी प्रकरणी ही छापेमारी करण्यात आली आहे। जालन्यामध्ये धनगर समाजाचे आंदोलक दीपक बोऱ्हाडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। दीपक बोऱ्हाडे यांनी मुंबईतील आझाद मैदानात उपोषण करणार असल्याचा इशारा दिलाय। यानंतर जालन्यामध्ये शहरात संचारबंदी लागू करण्यात आली। त्याचबरोबर दीपक बोऱ्हाडेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं। हिंगोलीच्या ढवूळ गावामध्ये 2 तरुणांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलंय। दीपक बोऱ्हाडेंना अटक झाल्यानंतर तरुणांनी आक्रमक पवित्रा घेत बोऱ्हाडेंना सोडण्याची मागणी केली आहे। वसई विरार महापालिकेमध्ये बहुजन विकास आघाडीने 71 जागांसह स्पष्ट बहुमत मिळवलंय। तरी भाजपनं ऑपरेशन लोटस राबवून बबियाचे नगरसेवक फोडण्याची तयारी सुरू केली आहे। याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली। दरम्यान बबिया अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी मात्र या चर्चेचा खरपूस समाचार घेतलाय। असले धंदे करू नका अशा भाषेत भाजपला इशारा देत माझा एकही नगरसेवक फुटणार नाही असा विश्वास व्यक्त केला। कोल्हापुरात महापालिका निकालानंतर काल शिवाजी पेठेमध्ये तुफान राडा झाला होता। बोंद्रे खराडे गटामध्ये तुफान दगडफेक झाली असून एकमेकांना मारहाण करण्यात आली आहे। या राड्यामध्ये माजी महापौर सई खराडेसह 5 जण जखमी झाले तर 2 घरांसह 4 वाहनांचं नुकसान झालंय। या प्रकरणामध्ये 40 ते 50 जणांविरोधात राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। जळगावात शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख तसेच प्रभाग 5 प्रमुख विजयी झालेले 5 मधून विजयी झालेले उमेदवार विष्णू भंगाळे यांच्या 4 चाकी वाहनाच्या काचा फोडण्यात आल्या। अज्ञात व्यक्तीने दगड मारून वाहनाच्या काचा फोडल्याची माहिती समोर आली आहे। घटनेमागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। बीडमध्ये राज्यकर अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याचं समोर आलंय। सचिन जाधववर असे या अधिकाऱ्याचं नाव आहे। ते कालपासून बेपत्ता होते। आज दुपारी सचिन जाधव यांची कार सोलापूर धुळे महामार्गालगत आढळून आली। त्या ठिकाणी पोलिसांनी पाहणी केली असता सचिन जाधव हे कारमध्ये मृत अवस्थेत आढळून आले। तर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। खालापूर तालुक्यातील नारंगी येथील HP अधेसिव्ह या गम बनवणाऱ्या कंपनीला रात्री 8 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली होती। या आगीमध्ये केमिकलने भरलेल्या ड्रमने पेट घेतल्यामुळे त्यांचे स्फोट होऊन मोठ्या प्रमाणात आगीचा भडका उडाला होता। पोलीस आणि 7 फायर टेंडरच्या मदतीने अथक प्रयत्नानंतर 4 तासानंतर ही आग नियंत्रणात आणण्यामध्ये यश आलंय। विविध कंपन्यांचे फायर टेंडर, हेल्प फाउंडेशन आणि प्रशासन ही आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत होते। सुदैवाने या आगीमध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही, मात्र मोठ्या प्रमाणात कंपनीचं नुकसान झालंय। पाहुयात बातमी 36 जिल्ह्यांची। पंढरपूर नगर परिषदेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेमध्ये मोठा गोंधळ उडालाय। बसण्याच्या जागेवरून भाजप आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नगरसेवक एकमेकांमध्ये भिडले। जळगावच्या पोलीस अधीक्षक कार्यालयावर शिवसेना ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चा काढलाय। पोलीस अधिकाऱ्यांकडून लाठीचार्ज आणि अमानुष मारहाण झाल्याप्रकरणी कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली। भिवंडी तालुक्यातील मराडेपाडा येथील महाराजांच्या मंदिरात जाऊन मंत्री दादा भुसेंनी दर्शन घेतलं। इथे येऊन दर्शन घेतल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतल्याची अनुभूती मिळते अशी भावना दादा भुसेंनी व्यक्त केली। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कुलभूषण पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी ठिय्या आंदोलन केलं। जळगाव महापालिकेतील प्रभाग क्रमांक 10 ची मतमोजणी पुन्हा करण्याची मागणी कुलभूषण पाटील यांनी केली होती, मात्र त्यांची मागणी फेटाळण्यात आली। या विरोधामध्ये संतप्त कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आलं।
जळगावच्या ज्ञानदेव नगर इथे टवाळखोरांकडून महिलांसह तरुणींना शिवीगाळ करत छेडखानी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। याबाबत महिलांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आलंय। घरगुती वादातून गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीचा जीव कोंढवा पोलीस स्टेशनच्या मार्शल अंमलदाराने वाचवलाय। पोलिसाच्या प्रसंगावधानामुळे संबंधित व्यक्तीचा जीव वाचलाय। अहमदपूर अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर पोलीस व्हॅनचा अपघात झाला। पोलीस व्हॅनच्या धडकेमध्ये दुचाकीवरील दोघे जण गंभीर जखमी झाले। अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। कोल्हापुरातील एका गावात गव्याने धुमाकूळ घातलाय। गवा थेट गावामध्ये आल्याने ग्रामस्थांना पळता भुई थोडी झाली। गव्याने चक्क कौलारू घरावर चढून घराचं नुकसान केलंय। गेल्या 2 महिन्यांचे लाडकी बहिणी योजनेचे पैसे न आल्यामुळे भंडाऱ्यातील नागपूर नाक्यावर महिलांनी रास्ता रोको आंदोलन केलं। बऱ्याच महिलांचे 2 महिन्याचे पैसे आले नाहीत, त्यामुळे महिला आक्रमक झाल्यात।